हा प्रश्न थर्मोडायनेमिक्स या चॅप्टरवर प्रत्येक वर्षी म्हणजे सीईटी 2020, 21, 22, 23, 24, 25 सगळ्या वर्षी विचारलेला आहे, म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रश्न असा आहे बघा, which of the following statement is true? Delta U, that is increase in internal energy, and dW, that is work done by the system. मग ऑप्शन ए दिलाय, in an adiabatic process delta U that is equal to dW. B दिलाय, in an adiabatic process delta U that is equal to minus dW. C दिलाय, in an isothermal process delta U that is equal to minus dW. आणि ऑप्शन डी दिलाय, in an isothermal process delta U that is equal to dW. मग आधी आपण adiabatic प्रोसेस मध्ये काय होतं ते पाहू. adiabatic प्रोसेस मध्ये नो हीट एंटर्स ऑर यूज थ्रू दी सिस्टीम, म्हणजे Q बरोबर 0. मग फर्स्ट लॉ थर्मोडायनेमिक्स असतो Q बरोबर डेल्टा U प्लस dW. मग Q जर 0 टाकलं तर डेल्टा U चेंज इन इंटरनल एनर्जी बरोबर निगेटिव्ह ऑफ वर्क डन dW. हे कोणासाठी? adiabatic साठी. आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, म्हणून चेंज इन टेम्परेचर जर 0 तर इंटरनल एनर्जी ती असते NCV/dt, आणि ती जर हे dt जर 0 तर इंटरनल एनर्जी सुद्धा 0. कुणामध्ये? आयसोथर्मल मध्ये. मग हे जर डेल्टा U 0 टाकलं तर Q बरोबर काय येणार आहे? dW. मग आपल्याला चार ऑप्शन मध्ये फॉर adiabatic प्रोसेस डेल्टा U that is equal to minus dW की जो करेक्ट ऑप्शन बी आहे. समजलं? खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे, तर नीट लक्षात ठेवा की adiabatic प्रोसेस मध्ये इंटरनल एनर्जी आणि वर्क डन यांच्यामध्ये अपोजिट साइन असतं. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.